दादा प्रचार दौऱ्यामध्ये आहात, कसा प्रतिसाद आहे? अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। या जुन्नर तालुक्यामध्ये 8 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य हे 100% निवडून येतील। माझी जुन्नरच्या तमाम मायबाप जनतेला विनंती आहे की एक वेळेला हा संपूर्ण तालुका सर्वार्थाने काम करायची संधी म्हणून आम्हाला द्या। हा तालुका महाराष्ट्राच्या पटलावर कमी वेळामध्ये यशाच्या शिखरावर आणि विकासाच्या शिखरावर पोहोचण्याची जबाबदारी तालुक्याचा आमदार म्हणून माझी राहील। माऊली शेठ खंडागळे हे आयात उमेदवार म्हटले जातात या मतदारसंघात, याच्यावरती काय सांगाल? माऊली शेठ खंडागळे याच तालुक्याचे सुपुत्र आहेत। हे काय बाहेरच्या देशातून आलेलं नाही। राहिला विषय आयातचा अर्थ काय, 5 वेळा ह्याच गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी 5 वर्ष काम केलं। फक्त लिमिटेशन मध्ये एरियामध्ये थोड्या गावांचे आदर बदल झाले, पण हा मतदारसंघ त्याचा जुनाच मतदारसंघ आहे। तालुक्यातल्या माणसाला आयात कसं काय करू शकतो? मी मुंबईला आलो, मला सुरुवातीला लोक म्हणतात हे आयात आले, मुंबईचं पार्सल आलंय, यांना मुंबईला पाठवा, पण जनतेने स्वीकारलं। जी कामाची माणसं असतात त्यांना स्वीकारलं जातं। माऊली खंडागळे, राजू गाडगे, सचिन दादा, सौभाग्यवती माधुरी, हे सगळे कामाची माणसं आहेत आणि आमच्या इतके चांगले उमेदवार समोर नाही। त्यामुळे मला खात्री आहे की आपण जे काही टीका करतो त्यापेक्षा आपण काम काय करतो, तर हे आमचं कामाचं उत्तर जनतेसमोर राहील, एवढं मी विश्वासाने सांगतो। शिवसेना उभाटा गटाचा राष्ट्रवादीला पाठिंबा मिळालेला आहे आणि ते लोक म्हणतात की आज माऊली शेट्टी यांनी गद्दारी केली, याच्यावरती काय सांगाल? बघा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार वसाने वारसा, त्यानंतर आनंदीने साहेबांचा वसाने वारसा, हा स्वाभिमान हिंदवी स्वराज्याचा जो कोणी स्वप्न असेल तो फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी जपलेला आहे। खरी शिवसेना खोटी शिवसेना याच्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही। कोणी गद्दारी केली, कोणी नाही केली, कोण काँग्रेस बरोबर गेलं, या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। आज हा स्वाभिमानाची संशय उभी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाची आणि आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय। शिवधनुष्याला आम्ही जपतोय आणि त्यामुळे कोणाला काय टीका करायची करू द्या, आमचं उत्तर आमचे साहेब नेहमी सांगतात, मी कामाने उत्तर देतो, टीकेला मी जास्त बोलत नाही। आम्ही शिंदे साहेबांचे अनुयायी आहे 100%। या असलेल्या मतदारसंघामध्ये संपूर्ण तालुका 8 पैकी 8 जागेवर जिल्हा परिषदेचे उमेदवार जे आपले शिवसेनेचे आहेत आणि 16च्या 16 पंचायत समिती 100% निवडून जातील। आम्ही कामाची माणसं आहोत, बोलणारे नाही, त्यामुळे आम्ही धनुष्यबाणाला 100% विजय मिळवून देऊ एवढी खात्री आहे। याच गटामध्ये अपक्ष उमेदवार आहेत पांडुरंग पवार यांच्या सुनबाई, ते बोलताना नेहमी म्हणतात की जुन्नर तालुक्याचा आमदार जर अपक्ष होऊ शकतो तर आम्ही का नाही होऊ शकत? शरददादाची रिक्षा पळाली, आता आमची रिक्षा पळल नाही। मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की पवार कुटुंबावर तसा अन्याय झालेला आहे। कारण राष्ट्रवादीचा विद्यमान तालुका अध्यक्ष असताना त्यांना विश्वासात घेऊन तिकीट द्यायला पाहिजे होते, परंतु त्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने त्यांना या वयामध्ये ज्या माणसाने 40 वर्ष काम केलं, त्या माणसाच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीने एका धक्कादायक निर्णय करावा, ही गोष्ट खरं तर चुकीची झालेली आहे। परंतु शेवटी त्या पक्षामध्ये आता दुफळे झालेली आहे। एकाच पक्षाची 2 माणसं उभी आहे आणि इकडून क्लीन स्वीप होणार आहे। शिवसेनेचा मतदार जागेवर आहे आणि लोकांची भावना आहे की या वेळेला 100% धनुष्यबाणाला मतदान करायचं, विजय आम्हाला खात्री होणार आहे। हे होते आमदार शरददादा सोनवणे, त्यांनी दावा केलेला आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य निवडून येतील, असा दावा आमदारांनी केलेला आहे। गोविंद आवटीसह गणेश चोरे, औरंगाबाद।